गॅस टंचाईचा स्विगी आणि झोमॅटोला मोठा फटका बसतोय। दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये 4% अधिक घसरण झाली आहे। पश्चिम आशियामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा थेट परिणाम गॅस पुरवठ्यावर झालाय। जगातील सर्वात मोठ्या गॅस उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या कतार एनर्जीनं फोर्स मेजर घोषित केले। याचा परिणाम त्यांच्याशी संबंधित इतर कंपन्यांवर आणि ग्राहकांवर झाला असून संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे। धाराशिवमध्ये जवळजवळ 200 हॉटेल्सचा गॅस पुरवठा थांबलाय। घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी आता प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून निरीक्षण पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत। 27 गॅस एजन्सीजना गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आलेत। सोलापूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। गॅस एजन्सी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। ग्राहकांच्या गर्दीमुळे पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण खरं सुरू आहे। सोलापुरातील मड्डी वस्ती येथील गॅस एजन्सीवर गॅस बाहेर ग्राहकांसाठी सूचनांचं फलक लावण्यात आले। गॅस एजन्सीच्या बाहेरून आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी वसीम आतार यांनी। पाहूयात। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे सोलापुरात जे आहे ते गॅसचा तुटवडा जो आहे तो जाणवत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। एकंदरीत प्रशासनाकडून जर सांगण्यात आलं असेल की गॅसचा कुठल्याही प्रकारचा तुटवडा जो आहे तो सोलापूर शहरात नाही, मात्र आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी गॅस घेण्यासाठी जे आहे ते भल्या मोठे रांग जे आहे ते या ठिकाणी ग्राहकांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त जे आहे ते या ठिकाणी गॅस सिलेंडर जो आहे तो ग्राहकांना देण्यात येत असल्याचं आपल्याला या ठिकाणी सध्या पाहायला मिळतं। एकंदरीत पाहिलं गेलं तर जिल्हा प्रशासनाकडून मुबलक जो आहे तो गॅस सिलेंडरचा साठा असल्याची माहिती देण्यात आली, मात्र या ठिकाणी गॅस घेण्यासाठी जे आहे ते ग्राहकांनी मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। भर उन्हात जे आहे ते या ठिकाणी ग्राहक जे आहे ते आपला गॅस घेण्यासाठी या ठिकाणी थांबल्याचं चित्र देखील जे आहे ते आपल्याला या ठिकाणी जे आहे ते दिसत आहे। वसीम आत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।